सप्तशृंगी देवी हिला वाणीची देवी म्हणूनही ओळखले जातं. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यामध्ये स्थित 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्धपीठ प्रमुख स्वयंभू तीर्थक्षेत्र ही देवी आहे. नाशिकपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात वाणीगडावर ही देवी वसलेली आहे. तर मंदिराच्या खालच्या साईडने जर तुम्ही बघितलं तर आपल्याला समोर मंदिर दिसत आहे आणि त्याच्याच बाजूला जर बघितलं तुम्ही तर रोपे तुम्हाला दिसत असतील. गडावर जाण्यासाठी जर तुम्ही ट्रेनने येत असतील तर नाशिक स्टेशनवर उतरा. नाशिक स्टेशनवरून निमाणीसाठी बस पकडा. तिथून तुम्हाला डायरेक्ट बस गडावर जाण्यासाठी उपलब्ध आहे. ती बस जर तुम्हाला नाही मिळाली तर निमाणी बस स्टँडपासून दिंडोरी नाक्यापर्यंत बस पकडा आणि तिथून तुम्हाला शेअरिंग टॅक्सी उपलब्ध आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहेत तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्ताने मजेत असतील. तर आज आपण पुन्हा एका नव्या भेटीसाठी आलो आहेत आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहेत महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठामधली आदिशक्तिपीठ म्हणजे सप्तशृंगी माता. आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे ते मंदिराचं स्थळ आहे. म्हणजे स्थळच्या ठिकाणी आम्ही हॉटेल घेतलं होतं आणि त्या ठिकाणी आत्ता मी हॉटेलमधून बाहेर निघालेलो आहे म्हणजे दर्शनासाठी. आणि मागच्या साईडला माझ्या तुम्ही व्ह्यू बघू शकता. खूपच अप्रतिम असा व्ह्यू येतो आहे आणि आपल्याला 2 गडं दिसत आहेत मागच्या साईडला. खूप छान व्ह्यू आहे आणि समोरच्या साईडला जर बघितलं तर सूर्योदय पण उगवलेलाच आहे या ठिकाणी. आणि इकडनं आपण जाणार आहेत आता मंदिराकडे. गडावर तुम्हाला हॉटेलसुद्धा मिळतील. हॉटेलची कॉस्टिंग 500 रुपयेपासून ते 1000 रुपयेपर्यंत आहे. 2000 रुपयेसुद्धा आहे, पण तुम्हाला इथे बार्गेनिंग करावं लागणार. मंदिराच्या पायथ्याशीर तुम्हाला फळ, नारळ व ओटींचे दुकानं दिसतील. इथून तुम्ही देवीसाठी ओटीसुद्धा घेऊन जाऊ शकता. मंदिराच्या पायथ्याशीर तुम्हाला श्री महिषासूर यांचं मंदिर दिसेल. असे म्हटले जाते महिषासुराचा वध करून देवीने इथे विश्रांती घेतली होती. तर तुम्ही बघू शकता आत्ता मी मंदिराच्या पायथ्याशीर उभा आहे. म्हणजे आता पायऱ्या लागलेल्या आहेत मंदिराच्या आणि पायवाट करून आता आपण वरती जाणार आहेत मंदिरात. सप्तशृंगी म्हणजे 7 शिखरांवर वास करणारी देवी. हा गड सह्याद्री पर्वतरांगेत असून येथे 108 पवित्र कुंडे आहेत. महिषासुराने देवांना त्रस्त केले असता देवीने 18 हातांमध्ये विविध शस्त्र धारण करून त्याचा वध केला. ह्या विजयानंतर देवीने विश्रांतीसाठी ह्या गडावर वास्तव केले म्हणून याला सप्तशृंगी निवासिनी म्हणतात. पायऱ्या चढून झाल्यानंतर तुम्हाला मंदिरावर श्रीराम मंदिर असं दिसेल आणि आपण जाणार आता श्रीराम मंदिरमध्ये आणि ह्या ठिकाणी आपण श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत.
तर आत्ता तुम्ही बघितलं आपण श्रीराम मंदिराचं दर्शन घेतलं आणि श्रीराम मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुन्हा पायऱ्या स्टार्ट करणार आहेत आणि जवळपास आत्ता आपले 300 पायऱ्या झालेल्या आहेत आणि फक्त 200 पायऱ्या आत्ता आपल्याला पूर्ण करायच्यात आणि चला मग करूया आपण आपले पायऱ्या स्टार्ट. समोर जर तुम्ही बघितलं तर पाणीची सुद्धा पिण्यासाठी सुविधा करून ठेवलेली या ठिकाणी तुम्ही बघू शकता. मंदिराच्या वरती आल्यानंतर भक्तांची ही गर्दी पाहून आणि देवीचे रूप बघून डोळ्यात आसरू आल्यासारखं झालं. तर आत्ता ना मी मंदिराकडे आलो आहे आणि तुम्ही बघू शकता आत्ता आरतीचा टाईम झाला आहे आणि माझं लक एवढं चांगलं आहे की मी डायरेक्ट आरतीच्या वेळी मंदिराकडे आलो आहे आणि समोरच्या साईडला आपल्याला सप्तशृंगी माता दिसत असेल पण त्या ठिकाणी तुम्ही बघत असलेलं झाकलेलं आहे माताला आणि आता आरतीची वेळ झाली आहे तर चला मग भेटू तुम्हाला आरतीमध्ये. देवीची मूर्ती 9 फूट उंचीची आहे. ही मूर्ती सेंदुराने लिंपली आहे. हातात वेगवेगळे शस्त्र आणि देवीला 11 वार पैठणी शालू प्रकारातील साडी लागते. कन्याकुमारी जधीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. आता आपलं दर्शन पूर्णपणे झालेलं आहे आणि खूप चांगला आपला एक्सपिरियन्स होता दर्शनाचा आणि खूप मस्त अनुभव घेतला आपण.
आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तोपर्यंत भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये.